राज्य सरकारनं आरक्षणासंदर्भात सोमवारी बोलवलेल्या बैठकीवर जरांगेंची टीका। आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं भुजबळ फडणवीसांच्या विचारांचे तज्ज्ञ आणलेत का, जरांगेंचा सवाल। जरांगे छत्रपतींच्या वारसांवर खालच्या भाषेत टीका करतात। जरांगेंना त्यांची गादी निर्माण करायची, हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल। राज ठाकरेंना जातीवादाचा कळवळा असल्याची जरांगेंची टीका। शाळेत सुद्धा जातीवाद झाला, या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर जरांगेंची टीका। राज्यात चांगलं वातावरण कसं राहील याची सरकारनं खबरदारी घेतली पाहिजे, शरद पवारांची सूचना। तर आरक्षणाचा प्रश्न सामंजस्यानं सोडवला पाहिजे, पवारांचं मत। सोलापूरच्या मोहोळीमध्ये चंद्रमोळी चौकात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। शर्ट काढून अजितदादांना निवेदन देण्यासाठी थांबलेल्या आंदोलकांना यावेळी पोलिसांनी अडवलं। पंढरपूरच्या मोहोळमध्ये कडकडीत बंदनं, अजितदादांचं स्वागत। मोहोळकरांच्या बंदना सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद। छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जालना रोडवरील केम्ब्रिज चौकात मराठा बांधवांचा रास्ता रोको। पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस। दरम्यान काल वडीगोद्रीत झालेल्या मराठा ओबीसी वादावर जरांगे काय बोलणार याकडे लक्ष। परभणीच्या ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधवांनी घेतली जरांगेंची भेट। तब्येतीची विचारपूस करून काळजी घेण्याचं आवाहन। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा 4था दिवस। तर अंतरवाली सराटीत ओबीसी आरक्षणासाठी मंगेश ससाणे यांचंही उपोषण, त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस। आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आता उपचार घेण्याची गरज, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती। बीड, पुण्यापाठोपाठ मुंबईतही मराठा आंदोलक आक्रमक। जरांगेंच्या समर्थनासाठी चेंबूरमध्ये 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ बंद, खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात। जरांगेंच्या समर्थनासाठी मराठा बांधवांकडून जालना बंदची हाक, सध्या तरी शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद। मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदचा पुणे शहरावर कोणताही परिणाम नाही, मार्केटयार्ड बाजारपेठेसह वाहतूक व्यवस्था सुरळीत। यवतमाळच्या उमरखेडमध्ये मराठा आंदोलकांचं शोले स्टाईल आंदोलन। मराठा तरुणांच्या पाण्याच्या टाकीवर चढून जरांगेंचं उपोषण सोडवून मागण्या मान्य करण्याची मागणी। संभाजी ब्रिगेडचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार। शिवस्मारक हे राजभवनाच्या जागेवर राहावं यासाठी संभाजी ब्रिगेडनं राज्यव्यापी आंदोलन पुकारलं होतं। मेघालय आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। भाजपचा महाराष्ट्रात सुपडा साफ होईल, मी मवियाच्या सोबत, भेटीनंतर मलिक यांची प्रतिक्रिया। मवियाचं जागा वाटप 10 दिवसात पूर्ण होईल, शरद पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया। तर लोकसभेत आम्हाला चांगलं यश मिळालं, विधानसभेसाठी देखील वातावरण चांगलं, पवारांची प्रतिक्रिया। इंदिरा गांधींचा आदर्श घेऊन सरकारनं निवडणुका घ्यायला हव्यात, त्यांना माहीत होतं त्या हाणणार आहेत, तरी त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या नाहीत। या सरकारनं जम्मू आणि हरियाणासह निवडणुका घ्याव्यात, खासदार संजय राऊतांचं आव्हान। काँग्रेसची आज नागपूर विधानसभा आढावा बैठक। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्थानिक काँग्रेस नेते आढावा बैठकीला राहणार उपस्थित। विदर्भात काँग्रेसनं 45 जागा लढाव्यात, इतर ठिकाणी कमी जागा दिल्या तरी चालेल। विदर्भातील मवियाच्या जागा वाटपावर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर योगेंद्र पवार यांचे फिक्स आमदार या आशयाचे बॅनर। शिवसेनेचे रवींद्र वायकर खासदार झाल्यानं भाजपचा जोगेश्वरी विधानसभेवर दावा। भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक जोगेश्वरीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। भंडाऱ्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत वादाची चिन्ह, ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीकडूनही भंडारा विधानसभेवर दावा। भोसरी विधानसभा जागा ठाकरे गटाला सुटली नाही तर तुतारीचा प्रचार करणार नाही, ठाकरे गटाचा एकमुखी ठराव। सरकार विविध योजना राबवतं, पण येत्या निवडणुकीत योजनांचा लाभ घेणाऱ्यांनी धनुष्यबाण चिन्ह लक्षात ठेवावं, उदय सामंत यांची विनंती। राष्ट्रवादीचे सुरेश बिराजदार राज्यपाल कोट्यातून आमदारकीसाठी इच्छुक, लोकसभेवेळी अजितदादांनी शब्द दिला होता। सुरेश बिराजदारांना विधान परिषदेवर संधी मिळणार का याकडे लक्ष।
कागल गडहिंग्लज विधानसभेच्या मुंबईतील मतदारांसाठी समरजित घाडगे मेळावा घेणार। पुढच्या रविवारी 29 सप्टेंबरला मुंबईत मेळाव्याचं आयोजन। विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा 3 दिवस महाराष्ट्र दौरा। शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर कधीच टीका करत नाही, कारण ती माझी लायकी नाही। माझ्या लेव्हलचा माणूस संजय राऊत। जळगावचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा खोचक टोला। हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीत राडा। काँग्रेसमधील 2 गट आपसात भिडले। पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला मनसेचा विरोध। लिजंड ऑफ मौला जट हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही। ट्विट करून राज ठाकरेंचा इशारा। आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट। स्वप्नांना तुझ्या नवे पंख मिळू दे या आशयाची पोस्ट करून मुलगी दिविजाला मिठी मारलेला फोटो देवेंद्र फडणवीसांकडून ट्विट करून कन्या दिनाच्या शुभेच्छा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।